नमस्कार, मी किरण खानजोडे तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। आज मी तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि खूप महत्त्वाचा देखील आहे। येत्या 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिन हा संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात आणि मोठ्या जल्लोषात साजरा करणार आहे। आणि तत्पूर्वी हा दिवस जो आहे तो आपल्या प्रत्येक आदिवासी समाजासाठी खूप अभिमानाचा दिवस ठरत चाललेला आहे। आणि याच पार्श्वभूमीवर आता प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम नियोजित करण्यात येत आहेत। वेगवेगळ्या प्रकारचे स्पर्धा असतील, वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य असतील, अशा बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम खूप मोठ्या उत्साहात सध्या पार पडत आहेत। अशीच एक चांगली संकल्पना आमच्या जव्हार तालुक्यामध्ये देखील सध्या राबवली जाते। मागील वर्षीही प्रयत्न त्यांनी केलेला होता, यावर्षी देखील तो प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय। अर्थातच युवा आदिवासी संघ जव्हारच्या वतीने याही वर्षी मिनी मॅरेथॉन ही एक चांगली संकल्पना, अर्थातच एक चांगली स्पर्धा नियोजित करण्यात आलेली आहे। आणि ही स्पर्धा 9 ऑगस्टला सकाळी ठीक 8:30 वाजतापासून सुरू होणार आहे। आणि या स्पर्धेमध्ये जर स्पर्धकाला सहभागी व्हायचे असेल तर तुम्हाला काही फॉर्म आहेत ते फिलअप करावे लागतील। त्यानंतर तुम्ही त्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकता। आणि हा जर फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ती लिंक दिलेली आहे। त्या लिंकवरती तुम्ही जाऊन तुमचा फॉर्म भरू शकता। या मिनी मॅरेथॉनविषयी जर अधिक माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल किंवा ही स्पर्धा कशा पद्धतीने असेल तर तुम्ही महेश भोये किंवा गौरव गवळी यांच्याशी संपर्क साधून या मिनी मॅरेथॉनविषयी तुम्ही अधिक माहिती घेऊ शकतात। त्यासाठी 91 30 46 17 02 असा महेश भोये यांचा संपर्क नंबर आहे। त्याचबरोबर गौरव गवळी यांचा 97 63 08 68 05 असा संपर्क नंबर आहे। तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपद्वारे देखील तुम्ही माहिती मिळवून इथे देखील तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून तुमचा प्रवेश या स्पर्धेमध्ये निश्चित करू शकता। या मॅरेथॉनला जव्हार हनुमान पॉईंट या ठिकाणाहून प्रारंभ होईल आणि जव्हार हनुमान पॉईंट ते गोरठण आणि गोरठण ते जव्हार असा 10 किलोमीटरचा हा प्रवास मॅरेथॉनमध्ये स्पर्धकाला पूर्ण करावा लागेल। आणि या स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारची मर्यादा ठेवलेली नाही। खुल्या गटातून तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकता। ठीक 8:30 वाजता 9 ऑगस्टला ही स्पर्धा चालू होईल। त्यानंतर ही स्पर्धा संपल्यानंतर जव्हारमध्ये खूप मोठा कार्यक्रम देखील होतोय। दरवर्षीप्रमाणे मागील 7 ते 8 वर्षापासून हा खूप मोठ्या संख्येने जव्हारमध्ये आदिवासी बांधव येत असतात आणि हा कार्यक्रम खूप जल्लोषात साजरा केला जातो। याच प्रकारचं नियोजन यंदाही करण्यात आलं आहे युवा आदिवासी संघ जव्हारच्या वतीने। आणि येत्या 9 ऑगस्टला एक चांगला जनसमुदाय, प्रचंड जनसमुदाय हा जव्हारमध्ये एकवटला जाईल। आणि आपल्या संपूर्ण कार्यक्रम कुठल्या पद्धतीने असणार आहे, सकाळी 8:30 वाजता मिनी मॅरेथॉनला प्रारंभ होईल। त्यानंतर बाईक रॅली देखील जव्हारमध्ये होईल। बाईक रॅली झाल्यानंतर आपल्या हिरव्या देवाची मिरवणूक देखील काढली जाते, जी हनुमान पॉईंट येथून तर आपल्या आदिवासी चौकापर्यंत ही रॅली संपूर्ण दिवसभरामध्ये बघायला मिळते। काही सकाळच्या सत्रामध्ये 10 वाजता प्रकल्प कार्यालयासमोर देखील कार्यक्रम नियोजित करण्यात आला आहे। त्यानंतर 11च्या नंतर जव्हारमध्ये राजे यशवंतराव मुकणे यांच्या स्मारकापासून त्यांना अभिवादन करून तिथून एक प्रचंड जनसमुदाय हा भव्य मिरवणूकमध्ये उपस्थित होईल। आणि त्या मिरवणुकीमध्ये आपल्या आदिवासी समाजाचे जी पारंपरिक नृत्य आहेत किंवा पारंपरिक जी वाद्य आहेत ती देखील आपल्याला बघायला मिळत आहेत। आणि या संपूर्ण दिवसभरामध्ये जी जव्हारमध्ये स्मारके आहेत, जी चौक आहेत, त्या ठिकाणी वेळोवेळी जसे तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित व्हाल तसे कार्यक्रम देखील नियोजित करण्यात आलेले आहेत। प्रतिमेचं पूजन, त्यानंतर मार्गदर्शन, असे बरेच वेगवेगळे कार्यक्रम ठेवण्यात आले। त्याचबरोबर या संपूर्ण वर्षभरात आपल्या आदिवासी बांधवांनी जे काही चांगलं काम केलेलं आहे अशा बांधवांचा गुणगौरव म्हणून त्यांचा सन्मान केला जातो। त्यांना काही सन्मानचिन्ह असतील, त्यांना प्रमाणपत्र असतील, त्यांचा सत्कार
हा देखील केला जातो. काही मार्गदर्शने देखील मोठमोठ्या व्यक्तींची होत असतात. अशी ही भव्य मिरवणूक ही दिनांक 9 ऑगस्टला आपल्या जव्हारमध्ये होणार आहे. मी सर्व आदिवासी बांधवांना या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो की येत्या 9 ऑगस्टला आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित व्हा आणि कार्यक्रमाची चांगली शोभा वाढवा. कारण हा कार्यक्रम म्हणजे आपल्या समाजाचा एक खूप मोठा आनंदाचा, खूप मोठा दिवस म्हणून आज तागायत आपण त्यांना पाहता. संपूर्ण हे आदिवासी दिनाच्या दिवशी कुठल्याही प्रकारचं राजकीय पक्ष न बघता, कुठल्याही प्रकारचा हेतू न बघता प्रत्येक आदिवासी बांधव हा एक समाज म्हणून या दिनाला उपस्थित होत असतो. आणि खूप मोठा कार्यक्रम हा आपल्या संपूर्ण तालुक्यामधून जव्हारमध्ये यंदा देखील युवा आदिवासी संघ जव्हारच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे. अस्तित्व आणि जेवढं कौतुक करावं तेवढं कमी देखील युवा आदिवासी संघ जव्हारचे आहे की एवढा मोठा कार्यक्रम आपण आपल्या तालुक्यामध्ये नियोजित करता आणि खूप चांगल्या प्रकारे संपन्न देखील हा प्रत्येक वर्षी होतो. यंदाही सन्माननीय राजू भोये यांच्या अध्यक्षतेखाली आणि संपूर्ण कोर कमिटी यांच्या सुंदर नियोजनाने हा संपूर्ण कार्यक्रम संपन्न होणार आहे. तर न विसरता न चुकता येत्या 9 ऑगस्टला तुम्ही जव्हारमध्ये उपस्थित व्हा. आम्ही देखील उपस्थित होणार आहेत आणि संपूर्ण आपण टीमसहित, संपूर्ण परिवारासहित या कार्यक्रमामध्ये उपस्थित व्हा. हीच एक आपणास विनंती असेल. आजच्या व्हिडिओमध्ये हेच तुम्हाला सांगायचे होते, हेच तुम्हाला विनंती करायची होती की उपस्थित होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवा. मात्र या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला किंवा जर मॅरेथॉनविषयी जर तुम्हाला एखाद्या मित्रापर्यंत माहिती पोहोचवायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेअर देखील करू शकता. व्हिडिओविषयी तुम्हाला काही जर कमेंट्स द्यायचे असतील तर कमेंट देखील करू शकता. आणि मी असेच नवनवीन व्हिडिओ मनोरंजनात्मक असतील किंवा एखाद्या विषयावरती व्हिडिओ असेल तो नेहमी मी तुमच्यापर्यंत घेऊन येतो. अजून तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबर करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. तत्पूर्वी आज मी इथेच थांबतो. थँक्यू व्हेरी मच. जय आदिवासी, जय जोहार.